गेल्या 2 महिन्यांपासून लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत, की आमचे हप्ते कधी जमा होणार. एप्रिल महिन्याचा हप्ता आला नाही, मार्च महिन्याचाही हप्ता आला नाही. मग लाडकी बहीण योजना बंद पडली आहे का? अशी सुद्धा शंका लाडक्या बहिणीच्या मनामध्ये आहे. पण आता लाडक्या बहिणीनं तुमची प्रतीक्षा संपली आहे. अखेरीस लाडक्या बहिणींना खुशखबर आहे. कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता ₹1,500 नाही तर ₹3,000 जमा होणार आहे, अशा बातम्या सुद्धा समोर येत आहेत. तर लाडक्या बहिणीनं लक्षात घ्या, गेल्या 2 महिन्यांपासून हप्त्याचं वितरण झालेलं नाही. अनेक ठिकाणी असं सांगितलं जात आहे, की मार्चचे हप्ते आले, एप्रिलचे हप्ते आले, परंतु अजूनही पैशांचं वितरण झालं नाही. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. अनेक लाडक्या बहिणींना असं वाटत आहे, की आम्हाला अपात्र करण्यात आलं आहे, त्यामुळे पैशांचं वितरण झालेलं नाही किंवा आमच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत. आता यामागचं कारण म्हणजे ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया 30 एप्रिलपर्यंत सुरू होती व 30 एप्रिलपर्यंत लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया करता येत होती. पण अनेक लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी न झाल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया झाली आहे का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. कारण ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया संपलेली आहे व याद्या सुद्धा आता तयार झालेल्या आहेत. अनेक लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपणार आहे. कारण पुढील 2 आठवड्यांमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. 10 ते 15 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार आहे. पण त्याआधी जी-आर निघेल. गेल्या काही दिवसांपासून आपण बघत आहोत, की गेल्या काही महिन्यांपासून 2 जी-आर निघत आहे. म्हणजेच पहिला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जो पहिला जी-आर येतो, निराधार असो किंवा आदिवासी विभाग असो, असे जे काही पैशांचं वितरण कमी पडत आहे, ते या निधीतून वितरित केलं जातं व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर हप्त्याचं वितरण सुरू होतं. पण लाडक्या बहिणींनो, कन्फर्म म्हणजे आता ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया संपलेली आहे व आता लाडक्या बहिणींना कोणतीही प्रतीक्षा करावं लागणार नाही. कारण जे काही ऑफिशियल कामं होते, ई-के-वाय-सीचे असू द्या, पात्रता यादीचे असू द्या, पडताळणीची असू द्या, आता संपलेली आहे. जवळ-जवळ 54 लाख लाडक्या बहिणी आहेत, की ज्यांची ई-के-वाय-सी झाली नाही व 1,89,00,000 लाडक्या बहिणी यावेळेस पात्र असणार आहेत. जवळ-जवळ 1 कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणी जेव्हापासून योजना सुरू झाली आहे, तेव्हापासून बाद झालेल्या आहेत. कारण सुरुवातीला 2.5 कोटी लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत होत्या. आता तुम्ही हा जो जुना जी-आर आहे, तो सुद्धा बघू शकता. मार्चमध्ये आलेला जी-आर आहे, ज्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून हा पहिला जी-आर आला आहे. यामध्ये सुद्धा निधी वितरणासंदर्भात माहिती दिलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, तुम्ही पात्र आहेत, तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे येणार. पण तुमची के-वाय-सी झाली नाही, तुम्ही अपात्र ठरले आहेत, तुम्हाला कोणतेही पैसे मिळणार नाही. तुम्ही माहिती बघू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्यासंदर्भात आता हे आहे ते 2025-26च्या आर्थिक वर्षामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आलेला पहिला जी-आर आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता जे अनुसूचित जाती घटक आहेत, सामाजिक सुरक्षा व कल्याण, अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना, त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सहाय्य अनुदाने या लेखाशीर्षकाखाली जे 3,960 कोटी इतकं नेतृत्व मंजूर आहे. तर हे आहे 2025-26च्या निधी वितरणासंदर्भात जी-आर आहे, ज्यामध्ये पूर्णपणे पैशांचं वितरण आहे ते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून पहिल्यांदा केलं जातं, जे महिला व बालविकास विभागाला दिलं जातं व त्यानंतर पैशांचं वितरण सुद्धा होतं. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जी-आर येणार आहे व त्यानंतरच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जो मार्च महिन्याचा व एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका. कारण फक्त पुढील 2 आठवडा किंवा 10 ते 15 तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा होणार आहे. महिला व बालविकास विभागाकडून माहिती मिळताच नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुढील अपडेटसुद्धा येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो चॅनलला सबस्क्राईब व पेजला फॉलो करायला विसरू नका. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असू द्या किंवा काही अडचणी असू द्या, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.